आज काय बघणार आहोत आपण? आज बघणार नियोजन. फक्त आणि फक्त आज बघणार आपण नियोजन. पुढे जायच्या अगोदर मी तुला सांगतो, चक्रवाढ व्याज चालू करायच्या अगोदर आता आपण डिस्कस करणार आहोत हा 3 नियोजन पार्ट 3 मध्ये. त्याच्या अगोदर 2 झाले बेसिक. मी एक्झाम्पल पण देऊन त्याचे महत्त्व वगैरे सगळं रूल्स रेग्युलेशन सगळं त्याचे सांगितलं मी. तर त्या तुम्ही 2 व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात किंवा आय बटनमध्ये पण देतो मी, त्या तुम्ही चेक करा. तुम्हाला एक बेसिक आयडिया आणि त्याचं इतकं महत्त्व कळेल की लाईफमध्ये तुम्ही खूप पुढे जाल. आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त नियोजनवर फोकस करायचं आहे. म्हणजे चक्रवाढ असतो, चक्रवाढ म्हणून परत एकदा सांगतो एक संक्षेपमध्ये, कंपाऊंड इंटरेस्ट प्लॅनिंग, चक्रवाढ व्याज नियोजन. चक्रवाढ म्हणजे काय? जसं आपण मागे बोललो, 5,000 आपण ठेवले तर ते 5 वर्षासाठी ठेवणे, 10 वर्षासाठी ठेवणे, 15 वर्षासाठी ठेवणे, आणि त्याच्यावर मिळणारा जो इंटरेस्ट असतो, इंटरेस्ट त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज. कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे जगातला 8वा आश्चर्य ह्यालाच बोललं जातं. आणि ह्याच गोष्टीमुळे जगातले गरीबातला गरीब माणूस श्रीमंत होतो. आपल्याला काय मोठं श्रीमंत नाही व्हायचं, पण ठीक आहे, थोडंसं झालं तरी बस. तर आता नियोजन बघू आपण. आता नियोजनापूर्वी रूल्स आणि जे खरं ट्रूथ आहे की का 100% मधले 10 लोकच कंपाऊंडिंग इंटरेस्टचा बेनिफिट घेतात, त्यांनाच का मिळतं? का आपण काय करतो, 5,000 ठेवले ना तर 1 वर्षानंतर त्याच्यावर जो मिळणारा व्याज असतो तो पण काढतो. किंवा कधी 10 वर्षांनी लागली, 5 वर्षांनी लागली तर लगेच काढतो. हे जर तुम्ही विड्रॉ केलं तर त्याचं तुम्हाला बेनिफिट नाही मिळणार. आणि मी ह्याच्या अगोदर खूप अशा व्हिडिओ अपलोड करून ठेवल्या ज्यामुळे समजा जर तुम्ही 1,500ची RD करत असाल तर मध्ये समजा अपघात झालं, इमर्जन्सी फंड काय लागलं, त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा मागे मी व्हिडिओ केल्या आहेत. एकदम डिटेलमध्ये आणि व्यवस्थित सगळं सांगितलं आहे, त्या तुम्ही चेकआउट करू शकता. आता मेन पॉईंट, जर तुम्हाला खरंच कंपाऊंडिंग इंटरेस्टचा बेनिफिट हवाच असेल तर डोंट टच फॉर 15 इयर्स. 15 वर्ष त्याला अजिबात हात नका लावू. हा खूप IMP रूल आहे. 15 वर्ष अजिबात त्याला हात नाही लावायचा. आता जेवढं तुम्ही लवकर सुरुवात कराल ना तेव्हा त्याचा बेनिफिट पुढे जास्त होतो. आता काही वेळा कसं होतं, एखाद्याला तुम्ही जर बोललात 20 वर्षात 25 वर्षात, अरे कुठे आता खूप अजून, त्याला जर बोललात तर इन्व्हेस्ट कर, तर तो काय म्हणेल, अरे खूप वर्षात अजून, आता बघू नंतर. नंतर आपण म्हणतो ना, नंतर हा नंतर कधीच येत नाही, कधीच येत नाही. नंतर येते आपल्या आयुष्याचे 60 वर्ष येतात, कधी कळत पण नाही. आणि नंतर आपल्याजवळ रुपया सुद्धा नसतो. आणि त्यावेळेस जे हाल असतात ते तुम्ही आता आजूबाजूला तुम्ही बघितलं ना, थोडंसं नजर थोडीशी नजर ना आजूला बाजूला पण ठेवा, म्हणजे कसा अंदाज येतो काय चाललंय आयुष्यात. जेवढं लवकर सुरुवात कराल तेवढा चक्रवाढ व्याजाचा तुम्हाला बेनिफिट्स मिळेल. परत व्याज गुंतवा. याचं काय, समजा तुम्ही 5,000 ठेवलेत तर ते त्याच्यावर 12 महिन्यानंतर तुम्हाला 7% व्याजाने जी काय अमाऊंट मिळेल ती परत त्या 5,000 प्लस ते इंटरेस्टचं व्याज ते तसंच इन्व्हेस्ट करा. तसं पुढे 5 वर्ष 10 वर्ष इन्व्हेस्ट केलं तर त्याचा कंपाऊंडिंगचा बेनिफिट खूप मोठा मिळेल तुम्हाला. म्हणजेच रिइन्व्हेस्ट इंटरेस्ट अगेन. परत 5 वर्ष 1 वर्ष झालं परत इन्व्हेस्ट केले, 2 वर्ष झालं परत इन्व्हेस्ट केले, म्हणजे असं इन्व्हेस्ट.
त्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नियोजन. आता जेवढे इतिहासात ज्यांची नावं कोरली गेली ना, ती संपूर्ण जगाचे अक्कल त्यांच्या डोक्यात अजिबात नव्हती. ते हुशार पण नव्हते. पॉईंट होता की ते स्ट्रिक्ट आणि नियोजनबद्ध माणसं होती. नियोजनबद्ध माणूस बनायला जास्त हुशार लागत नाही. फक्त जे काम आपण करतोय ते नियमितपणे व्यवस्थित न चुकता केलं तर नो बडी कॅन स्टॉप. कोणीच तुम्हाला थांबवू नाही शकत. आता तुमची जी काही परिस्थिती असेल, 1500, 3000, 5000, 500, 100, 1,00,000, काहीही असेल, श्रीमंत असाल, गरीब असाल, 15 वर्ष भरतच राहा. यू इन्व्हेस्ट नो मॅटर व्हॉट. ते काहीही होते. तुमचं मध्ये काय आलं, लग्न आलं, नोकरी गेली, कसं ऍडजस्ट करायचं हे तुमच्यावर आहे. काही होते, गॅप अजिबात द्यायचा नाही. जर तुम्ही गॅप घेतला तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा चक्रवाजाचा बेनिफिट्स अजिबात मिळत नाही. गॅप विल नॉट बेनिफिट कंपाऊंडिंग. का? कारण तुम्ही 5,000 ठेवलेत, 1 वर्षानंतर कुठे लागले लगेच काढले, परत दुसरे ठेवले. हे तोडातोड जर तुम्ही केलं तर त्याचा बेनिफिट नाही मिळत. आता जसं मी मागे मेन्शन केलं होतं, 1,000 परत रिमाइंड करून देतो. ट्रॅकवर बरोबर आलोय आपण. आता 1,500ची मी बोललो होतो 17 लाख मिळतात. कसे मिळतात मी एक्सप्लेन सुद्धा केलं होतं. तर जे आपल्याला तेव्हा 12 लाखाचा बेनिफिट आपण बोललो होतो, 12 लाख कसे व्याज मिळालं, तर ह्यालाच म्हणतात चक्रवाढ व्याज. आणि चक्रवाढ व्याज हे काही जुगारी किंवा एखाद्या पैसे खाणे लुबाडून तसली गोष्ट नाही. आपण समजा 5,000 ठेवले, 10,000 ठेवले, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, जो आपण सहनशीलतेने पैसे ठेवतो, खर्च नाही करत, त्याचा तो बेनिफिट आहे. आपण मेहनतीचे पैसे खर्च न करता 10-15 वर्षासाठी ठेवणे, दॅट इज नॉट एनी लॉटरी, दॅट इज मनी मेड थ्रू आवर एफर्ट. ती आपली मेहनत आहे. आता सिंपल एक क्विक चार्टने तुम्हाला त्याचं तुम्ही नियोजन कसं करू शकता हे आता एवढंच डिस्कस केले की ओके झालं एकदम. आता समजा तुम्हाला पगार 15,000 आहे, खर्च महिन्याचे 12,000 आहेत आणि बचत 3,000. हे तुम्ही कसं करू शकता? समजा 15,000 पगार आहे तर 80% तुम्ही खर्चात गेले तुमचे आणि 20% तुम्ही सेव्ह करू शकता. आता तुमच्यावर आहे. तुम्हाला जर तुम्हाला 5,000 सेव्ह करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता. म्हणजे तुमच्यावर आहे. तुम्हाला खर्च कमी करावे लागतील. जशी तुमची सॅलरी असेल त्यानुसार तुम्ही मॅनेज करू शकता. तुम्हाला खरंच जर 15-20 वर्षानंतर बेस्ट फायनान्शियल लाईफ हवी असेल तर खर्च कमी केले पाहिजेतच. लेस. तुम्ही म्हणाल आमचे खर्च नाहीच कमी होत. नाही होत तर नाही होत तर शेवटपर्यंत तुम्हाला नोकरी करावीच लागेल शेवटपर्यंत. इफ यू काही मोठ्या लोकांनी बोललेलं आहे, इफ यू रिअली वॉन्ट फायनान्शियल फ्रीडम इन लाईफ यू हॅव टू सॅक्रिफाईस करंट सिच्युएशन और करंट पिरियड फॉर वर्क. आता जेवढं तुम्ही त्याग असेल तुमचा तेवढं कमी वयातच तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळून जाईल. आता हा एक चक्रवाढ व्याजाचा साठी नियोजन तुम्ही कसं कराल हे तुम्हाला सांगितलंच. 15,000 असेल तुमची काही सॅलरी असेल त्यानुसार तुम्ही नियोजन करू शकता. आता ह्याच्या पुढे कॅल्क्युलेशन्स. नेक्स्ट, कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याज का महत्वाचं आहे? ह्याच्यामुळे खूप
लोकांचा कसा फायदा झाला सगळं हे मागच्या 2-3 व्हिडिओत मी सगळं शेअर केलं आहे. एकदा क्विकमध्ये आपण रिव्ह्यू सुद्धा करू व्यवस्थित. पॉईंट लक्षात ठेवा, मी व्हिडिओ संपल्यानंतर एक शॉर्ट अर्ध्या मिनिटामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये सांगतो. संपूर्ण व्हिडिओ नाही कळले तरी चालेल. मी शेवटच्या क्षणात सगळं व्यवस्थित का सांगत असतो, असे पॉईंट मी संक्षेपमध्ये लगेच सांगतो, कारण सगळी व्हिडिओ नाही कळली तरी चालेल, थोडीशी कळली तरी चालेल. नंबर 1, 15 वर्ष अजिबात हात लावू नका. काही होऊ दे तिकडे, काही होऊ दे. कोणाचं लग्न आलं, घरातलं लग्न आलं, अपघात झाला किंवा काय झाला, हे पैसे टच करू नका अजिबात. आता तुम्ही तयार कसं करायला, ते ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीवर कोण कसे पैसे तयार करतो, रेडी करतो, ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे. तुम्हाला खरंच जर हवं आहे ना फायनान्शियल फ्रीडम, तर ह्याला टच नाही करायची. म्हणजेच कशाला, समजा तुम्ही 1500, ते पण सांगतो, सगळं सांगतो, 1500ची RD करत असाल आणि मध्येच जर काही इमर्जन्सी फंड साठी काही घटना घडली किंवा अपघात, आता ह्यासाठी मागचे जर तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघितलात ना, तर डिटेलमध्ये मी सांगितलं की काही प्रॉब्लेम आला तर काय करू शकतो, कसे इमर्जन्सी फंड तयार करू शकतो, कशी RD करू शकतो, कसं कॅल्क्युलेशन, कसं नियोजन, हे सगळं सांगितलंय. तर नंबर 1 रूल, 15 वर्ष हात नका लावू. सुरुवात लवकर करा. रिइन्व्हेस्ट, भेटले 2-3 वर्षात इंटरेस्ट काही, ते परत रिइन्व्हेस्ट करा. गॅप अजिबात नाही द्यायचा काही प्रॉब्लेम मध्ये. आणि लास्ट, आता ह्याचं तुमच्या सॅलरीनुसार तुम्ही नियोजन करू शकता. आता हे 3 व्हिडिओ मी बनवलेच. आता ह्याच्यानंतर लास्ट, कंपाऊंडिंग चक्रवाढीचं कॅल्क्युलेशन. जरी तुम्ही 100 भरत असाल तरी त्याचा बेनिफिट फ्युचरमध्ये तगडा कसा होतो ते आपण पुढे बघूया. ती पण लवकरच मी अपलोड करतो व्हिडिओ. काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. काही कळलं नसेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. आपण 1 बाय 1 डिटेल करू. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत. बाय.